तर आज आपण बनवणार आहे गुजराती डिश। तर खिचडी आणि कढी बनवणार आहे। गुजरातमध्ये स्पेशल डिश आहे। चला तर बघूया। तर मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी। बघा, मोहरी तडतडली की आपण त्यानंतर जिरे टाकायचं। तर आपली मोहरी इथे बघा तडतडत आहे। त्यानंतर जिरे टाकले आणि भरपूर सारा कढीपत्ता। तर गुजरातमधील स्पेशल डिश आहे बघा। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहे आणि ते पण टाकून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं आहे। तेलात परतल्यानंतर त्या हिरवी मिरचीचा कच्चेपणा जातो, त्यासाठी आपण चांगले तेलात परतून घ्यायचं हिरवी मिरची आणि लसूण, म्हणजे कढी खायला टेस्टी लागते। बघा, भरपूर लसूण घालायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे म्हणजे चांगलं भाजलं जातं। बघा, तर मस्त असा वास सुटलेला आहे घरात। खरडा म्हणजे ठेचा केल्यासारखा वास सुटलेला आहे मिरची आणि लसूण भाजल्यानंतर। तर कमी गॅसवरतीच आपण हे करायचं आहे, फुल गॅस नाही करायचा। कमी गॅसवरती मीडियम गॅसवरती भाजल्यानंतर चांगलं भाजलं जातं। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे कलर म्हणजे चांगला येतो कढीला। तर बघा, हळद टाकल्यानंतर खूप छान असा कलर आलेला आहे। त्यानंतर आपण ताक घेतलेला आहे आणि त्यात टाकायचं आहे फोडणीमध्ये। तर मस्त असा खमंग सुटलेला आहे आणि झालेली आहे आपली कढी तयार। आणि चांगलं हलवायचं आहे 2 मिनटं आणि एकदम कमी गॅस ठेवायचा आहे। बघा, ताक टाकल्यानंतर आपण एकदम कमी गॅस ठेवायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं 1-5 मिनटं। तर छान असा बघा कलर पण आलेला आहे कढीला। जास्त पाणी नाही वापरायचं, का तर आंबटपणा कमी होतो, म्हणून थोड्या प्रमाणातच पाणी वापरायचं आहे। ताक करताना आपण जास्त दही वापरायचं आहे आणि थोडं पाणी, म्हणजे आंबट कढी झाली म्हणजे छान लागते। तर छान असे आपली कढी तयार झालेली आहे। आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। तर जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी आपण घालायचं आहे आणि मी इथं घातलेलं आहे बघा, आणि कोथिंबीर टाकायची आहे। त्यानंतर चवीनुसार नमक टाकायचं आहे। तर आपली इथं थोडी घट्ट झालेली आहे, त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालत आहे बघा, आणि सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे फाटत नाही असं म्हटलं जातं। तुम्ही नाही हलवलं तर कढीला उकळी येते आणि टेस्ट चांगली नाही लागत, त्यामुळे सारखं हलवत राहायचं आहे। तर थोडीशी आपण साखर पण घालायची आहे, म्हणजे आंबट आणि गोड आणि तिखट असं फ्लेवर येतो, त्यामुळे एकदम थोडीशी साखर घालायची आहे आणि वरतून थोडंसं तूप घालायचं आहे, म्हणजे गुजराती डिश कढी तयार झाली, खिचडी आणि कढी। तर वरतून तूप टाकल्यानंतर वेगळीच टेस्ट येते। तर आपली तयार झालेली आहे कढी। त्यानंतर आपण आता खिचडी बनवणार आहे। तर त्यासाठी इथं पातेल गरम करून त्याच्यात तेल घातलेलं आहे बघा। तर आपण इथं खिचडीसाठी बघा
तेल घातलेलं आहे आणि थोडंसं तूप घातलेलं आहे आणि छान असं गरम झालं की आपण फोडणी देणार आहे. तर हे पण गुजरातमधील कढी आणि खिचडी फेमस डिश आहे. तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर आपली इथं कढी तयार झालेली आहे. तर खिचडीसाठी आपण इथं वाटाणे घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मसाले भरपूर घेतले. गरम मसाला पण घेतलेला आहे. तूप आणि तेल दोन्ही पण लागणार आहे. फ्लावर, बटाटा तर सर्व साहित्य घेतलेलं आहे बा खिचडी बनवण्यासाठी. आणि इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. तर तेल आणि तूप दोन्ही पण घालायचं आहे आणि छान अशी टेस्ट येते. तर आपलं इथं तेल गरम झालेलं आहे बघा आणि भरपूर सारी मोहरी टाकायची आहे फोडणीसाठी. तेल आणि तूप मिक्स केल्यामुळं एक खिचडीला वेगळीच टेस्ट येते आणि छान लागते खिचडी खाण्यासाठी. तर मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे आणि त्यानंतर आपण जिरे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर तेजपत्ता आणि मिडियम गॅसवरती छान असं भाजायचं आहे. त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे आपल्या आवडीनुसार. तर इथं आम्ही भरपूर घातलेली आहे हिरवी मिरची. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान असं भाजून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे. कांदा छान असा भाजल्यानंतर आपण टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे. गरम मसाला घालून घ्यायचा आहे. गरम मसाला टाकल्यानंतर छान अशी टेस्ट येते आणि खूप छान असा वास पण सुटतो. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. तर आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर त्याचा पण खूप छान असा वास सुटलेला, वेगळाच वास येतो आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर. तर टोमॅटो पण आपलं छान असं परतून झालेलं आहे. त्यानंतर थोडीशी हळद, हळद टाकल्यानंतर बघा वेगळाच कलर येतो आणि कढीला पण खूप छान कलर आलेला आहे आणि ह्या भाजीमध्ये खिचडीमध्ये पण खूप छान कलर आलेला आहे बघा. त्यानंतर जिरा पावडर घालायची आहे, धनिया पावडर टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. मसाले टाकल्यानंतर सारखं हलवत राहायचं म्हणजे मसाले खाली करपत नाहीत. त्यानंतर आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला जसं तिखट आवडतं तशा प्रमाणात लाल तिखट घालायचं आहे. आणि वाटाणा पावटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे. तर आपल्याकडे याला व्हेजिटेबल भात असं म्हटलं जातं, फक्त याच्यात डाळ वापरलेली आहे. तर गुजरातमधील डिश आहे ही खिचडी. तांदूळ आणि डाळ भिजत घातलेले आहे. त्यानंतर फ्लावर आणि बटाटा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे, गरम पाण्यातून काढून घेतलेला आहे. तर बघा मस्त व्हेजिटेबल खिचडी तयार झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे बघा, मस्त वेगवेगळे कलर दिसत आहेत. त्यानंतर कोबी बारीक चिरलेला पण घालायचा आहे. तर भरपूर अशा भाज्या आहेत या खिचडीमध्ये आणि शरीरासाठी पौष्टिक आहे. तर याच्यात बघा वाटाणा, पावटा, बटाटा, फ्लावर, कोबी, कांदा, टोमॅटो सर्व व्हेजिटेबल आहेत. त्यामुळे शरीरासाठी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि मसाले पण सर्व आहेत.
त्यानंतर जिरा पावडर पण घालायचे आहे, गरम मसाला पण घालायचा आहे, आले लसूण पेस्ट सर्व काही घातलेलं आहेत मसाले पण. तर सर्व मसाले आणि सर्व भाज्यामुळे खूप छान असा फ्लेवर सुटलेला आहे, पूर्ण घरामध्ये छान असा वास सुटलेला आहे. तर इथं आपलं तांदूळ पण भिजून झाले. तांदूळ आणि मुगाची डाळ आहे बघा मिक्स. तर आपली इथं कढी तयार झालेली आहे आणि आपण गॅस बंद करून घेऊया. त्यानंतर आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेऊया स्वच्छ असं. तर अगोदर भिजत घातल्यानंतर पटकन आपली खिचडी तयार होते. भात करताना पण नेहमी अगोदर भिजत घालायचं. त्यानंतर गरम केलेलं पाणी घालायचं आहे बघा, म्हणजे पटकन खिचडी शिजली जाते आणि फडफडीत पण होते. तर एक 5 मिनटं आपण झाकण ठेवून म्हणजे उकळी आणून द्यायची आहे. तर नेहमी भात करताना 1 तासभर तांदूळ भिजत ठेवायचे, म्हणजे पटकन भात शिजला जातो आणि गॅस बचत पण होते. तर उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे आणि कोथिंबीर. तर अशा प्रकारे आपली गुजराती डिश तयार झालेली आहे, खिचडी आणि कढी. तर कसा वाटला व्हिडिओ?